नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवान. केंद्र सरकारनं अखेर राज्यामध्ये हमीभावानं हरभरा खरेदीला मंजुरी दिली आहे. राज्यात 7,61,000 टन एवढ्या हरभऱ्याची हमीभावानं खरेदी केली जाणार आहे. राज्यात जेवढा हरभरा उत्पादित होईल त्याच्या 20% हरभरा हमीभावानं खरेदी करण्याचं उद्दिष्ट सध्या तरी केंद्र सरकारनं दिलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात हमीभावानं हरभरा खरेदीला प्राधान्य द्यावं, जेणेकरून किमान हमीभाव तरी मिळेल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. यंदा केंद्र सरकारनं हरभऱ्यासाठी 5,875 रुपये एवढा हमीभाव जाहीर केलेला आहे. आता आपण जर सध्याचा हरभऱ्याचा बाजारभाव पाहिला तर हमीभावापेक्षा 800 ते 1100 रुपयांच्या दरम्यान कमी बाजारभाव दिसून येतोय. आता निश्चितच काही बाजारांमध्ये अगदी 4,500 रुपयांच्या दरम्यान देखील हरभरा विकला जातोय. परंतु सरासरी जर आपण बाजारभाव बघितला, सरासरी म्हणजे ज्या बाजारभावामध्ये जास्तीत जास्त हरभरा विकला जातोय तो सर्वसाधारण दर, हा ज्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये सरासरी दर म्हणतो, हा सध्या आपल्याला 4,800 रुपयांपासून 5,200 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. आणि जर आपण हमीभावाशी त्याची तुलना केली तर सध्याचा बाजारभाव 800 ते 1100 रुपये कमी दिसतोय. म्हणजेच सध्याचा बाजारभाव हमीभावापेक्षा खूपच कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी जर हमीभावानंच हरभरा विकला तर किमान आपल्याला हमीभाव मिळायला मदत होईल. तसंही सध्याचे बाजारभाव बघता, देशातला पुरवठा आणि मागणी बघता, पुढचे काही महिने तरी हरभराचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा कमीच राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जसं पहिल्यांदा आता हरभराची नोंदणी सुरू होईल तेव्हा लगेच आपली नोंदणी करा आणि आपल्याला गरज असेल किंवा जेव्हा आपला नंबर येईल, जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपण हरभरा हमीभावानंच विकावा, जेणेकरून किमान हमीभाव आपल्या पदरात पडेल. आता सध्याचा बाजारभाव जर आपण बघितला तर हा बाजारभाव सगळ्याच राज्यांमध्ये म्हणजे देश पातळीवरचा आहे. म्हणजे सगळ्याच राज्यांमध्ये सध्याचा हमीभाव कमीच आहे. आता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काल आपल्या सगळ्या राज्यांच्या कृषी मंत्र्यांची बैठक घेतली. अधिकारी देखील त्या बैठकीमध्ये होते आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या बैठकीमध्येच, म्हणजे ऑनलाईन बैठक होती, त्या बैठकीमध्येच हरभरा खरेदीला मंजुरी दिली. हरभरासोबतच मोहरी आणि मसूर यांच्या खरेदीला देखील मंजुरी दिली आहे. आता हरभऱ्याचं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये 7,61,000 टन एवढ्या खरेदीला मंजुरी दिली. महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या 3 राज्यांमध्ये देखील हरभऱ्याची खरेदी होणार आहे. या 4ही राज्ये मिळून एकंदरीतच 23,07,000 टन एवढा हरभरा खरेदीला केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काल मंजुरी दिली. आता जर आपण इतर राज्यांचं पाहिलं तर आपल्याला मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या 3 महत्त्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये मंजुरी दिल्याचं दिसून येत आहे. मग या उरलेल्या 3 राज्यांमध्ये किती हरभरा खरेदी होणार ते देखील थोडक्यात बघूयात. मध्य प्रदेशामध्ये 5,80,000 टनांचं उद्दिष्ट देण्यात आलं तर राजस्थानमध्ये 5,53,000 टन एवढं खरेदीचं उद्दिष्ट मंजूर करण्यात आलं. गुजरातमध्ये देखील 4,13,000 टन खरेदीला केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. म्हणजे असे एकूण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या 4 राज्यांमध्ये 23,07,000 टन हरभरा खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात 7,61,000 टन एवढं हरभरा खरेदीचं उद्दिष्ट दिलं आहे. परंतु जर आपण राज्य सरकारचा अंदाज बघितला तर राज्यामध्ये 38,10,000 टन एवढा हरभरा उत्पादनाचा अंदाज आहे. म्हणजे एकूण उत्पादनाच्या केवळ 20% हमीभावानं खरेदीचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं मंजूर केलं आहे. सध्याचा बाजारभाव पाहिला तर बाजारभाव खूपच कमी आहे. त्यातल्या त्यात आयातीमुळे बाजारभाव आणखीनच दबावात राहण्याची शक्यता आहे. देशातलं एकतर माल देखील बाजारात येतोय, आयात देखील होते आणि आयातीच्या मालाचे भाव हे देखील हमीभावापेक्षा कमीच आहेत. त्यामुळं केंद्र सरकारला यंदा जास्त हरभरा खरेदी करावी लागू शकते असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. जर केंद्र सरकारनं जास्त खरेदी केली नाही तर बाजारभाव दबावात राहून आपल्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. त्यामुळं एकतर महाराष्ट्रामध्ये खरेदीचं उद्दिष्ट वाढवण्याची गरज आहे आणि इतर राज्यांमध्ये जसं की मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही 2 राज्य हरभरा उत्पादनामध्ये महत्त्वाची आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये खरेदीचं उद्दिष्ट वाढवून देण्याची खूप गरज आहे. आता जर आपण सध्याचा बाजारभाव पाहिला तर देशातलं उत्पादन जास्त आहे, त्यामुळे आपले बाजारभाव कमी झालेले आहेत. आता बहुतांशी बाजारांमध्ये मालाची आवक वाढलेली आहे. दुसरीकडं सरकारनं हरभरा आयातीवर केवळ 10% आयात शुल्क लागू केलेलं आहे. याची चर्चा आपण आधी देखील केलेली आहे की आयात शुल्क कमी असल्यामुळं आयात देखील यंदा वाढण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे गेल्या वर्षी एवढी जरी आयात नाही झाली तर यंदा आवश्यक नसताना देखील आयात होणार आहे. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्या देशातल्या बंदरांवरती 3 ते 4 लाख टनांच्या दरम्यान हरभराचा स्टॉक पडून राहिलेला दिसून येतोय. हरभऱ्याची आयात सातत्यानं सुरू होते. म्यानमार आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांमधून सध्या हरभऱ्याची आयात मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्ये जे की हरभरा उत्पादक आहे त्या देशांमध्ये सध्याचे भाव हे कमी आहेत. त्यामुळे भारत सरकारनं 10% आयात शुल्क लावून देखील आयात मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते.
जर समजा देशातल्या हरभरा उत्पादकांना हमीभावाच्या आसपास दर द्यायचा असेल, एकतर हमीभावाचं खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे हरभऱ्यावरचं आयात शुल्क किमान 30 ते 50% वाढवणं गरजेचं आहे. ही दोन कामं केली तर देशातल्या हरभरा उत्पादकांना यंदा हमीभावाच्या आसपास दर मिळण्यास मदत होईल. जर समजा सरकारनं हमीभावानं खरेदी कमी केली, आयात अशी सुरू राहिली, तर जेवढा हरभरा सरकार खरेदी करेल तेवढा शेतकऱ्यांना हमीभावाचा आधार मिळेल आणि इतर शेतकऱ्यांना कमी भावातच आपला हरभरा विकावा लागू शकतो. त्यामुळं केंद्र सरकारनं या दोन पातळ्यांवर तातडीनं काम करणं गरजेचं आहे. आता हरभरासोबतच जसं सुरुवातीला सांगितलं, केंद्र सरकारनं मसूर आणि मोहरी या दोन पिकांच्या खरेदीला देखील मान्यता दिली आहे. मग नेमकं कोणत्या राज्यामध्ये किती मान्यता दिली ते देखील समजून घेऊयात. राजस्थानमध्ये मसूरची 13,78,000 टन एवढं खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आलं, तर गुजरातमध्ये 1,33,000 टन मोहरी खरेदीला मान्यता देण्यात आली आणि मध्य प्रदेशामध्ये 6,00,000 टन मसूर खरेदी देखील होणार आहे. याला केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. आता हरभरा उत्पादनाच्या तुलनेमध्ये जे काही उद्दिष्ट दिलं ते निश्चितच कमी आहे. मोहरीचे बाजारभाव देखील सध्या आपल्याला हमीभावाच्या आसपास दिसून येत आहेत, की जे मागच्या काही आठवड्यांपर्यंत हमीभावापेक्षा जास्त होते. मसूरचे बाजारभाव देखील आपल्याला आता हमीभावाच्या आसपास दिसून येत आहेत आणि पुढच्या टप्प्यामध्ये जशी बाजारामधली आवक वाढत चालेल तसं देखील त्या बाजारावरती दबाव येण्याची दाट शक्यता आहे. आता केंद्र सरकारनं खरं तर हरभरा उत्पादकांना दिलासा देण्याची गरज आहे. पुढच्या टप्प्यामध्ये केंद्र सरकार काय निर्णय घेतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरभरा खरेदीचं उद्दिष्ट तर मिळालं, आता प्रत्यक्ष नोंदणी कधीपासून चालू करणार आहे आणि खरेदी कधीपासून चालू करणार आहे हे देखील महत्त्वाचं आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये हरभरा बाजारात जे काही घडामोडी घडतील त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.